नमस्कार मित्रांनो. आता सकाळची वाजता फ्रेश वगैरे झालं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊन लालबागच्या दर्शनासाठी जात आहोत. जे माझ्या पाठी बघू शकता इथे महाकाळ मंदिर या साईडला आहे आणि आपल्या जायचं कालभैरव दर्शनासाठी. भेटूया आपल्याला प्रवासामध्ये पुढच्या. चला आता काय करताय मित्रांनो. संदीपनी आश्रममध्ये आपण महाकालच्या पावनभूमीमध्ये गेल्यानंतर पहिले आपण संदीपनी आश्रममध्ये जाणार आहोत. संदीपनी आश्रममध्ये श्रीकृष्णाच्या सर्व लीला दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर माझ्यासमोर बघू शकता तुम्ही संदीपनी आश्रम आहे. संदीपनी आश्रममध्ये एंटर केल्यानंतर हे समोरच एक मंदिर लागतं. तिथे बाळाराम श्रीकृष्ण याच्या पाषाणी मूर्ती आहे. हे बघा, भगवान श्रीकृष्णाची पाषाणी मूर्ती आहे इथे आतमध्ये आणि बळरामाची पण आहे. समोर या 3 मूर्त्या दिसत आहेत. तर त्या मूर्तींचं दर्शन घेऊन आम्ही साईडचं सीन शॉट घेण्यासाठी गेलो. पुढे हा कॉरिडॉर सारखा आहे. थोडंफार साईडला थोडं तलाव आहे. समोर दाखवेन तुम्हाला. हे इथे मंदिर आहे. भगवान शंकराचं मंदिर आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तुम्ही सर्वेश्वर महान मंदिर आहे. ते शंकराची पिंड आहे आतमध्ये. त्याचं दर्शन घेऊन आम्ही सीट शॉटला थोडा फोटो वगैरे शूट केलं. त्याच्या पाठीमागे मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, त्याच्या पाठीबरोबर हे तलाव बनलेलं आहे आणि या तलावाच्या बाजूला पूर्ण ते दिसतंय कार शेड सारखं दिसतंय. तिथे श्रीकृष्णाने जे आत्मसात केलेल्या 64 विद्या आहेत, 64 दिवसामध्ये 64 विद्या ज्या प्राप्त केल्या होत्या त्या तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला किती पद दिसतंय चांगले माहीत नाही, कारण का समोर काच लावलेले असल्यामुळे रिफ्लेक्शन जास्त मारतंय फोटोचं. या भगवान श्रीकृष्णानं पूर्ण 64 विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यात बघू शकता तुम्ही. एक एक करून मी तुम्हाला दाखवतोय. बघा, झूम करून तुम्ही बघू शकता कोणती विद्या कधी प्राप्त केली ती. हा सारीपाटाचा खेळ आहे. ही पण एक विद्याच होती त्या टायमाला. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे गुरुचा आदर तिथं कसं करावं ते आहे. पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला सांगतो कशा प्रकारे धान्य बनवू शकतो ते. त्याच्यानंतर ही अजून एक विद्या आहे. गुरुचा आदर तिथं कसं करावं ते आहे. एक पाण्याची विद्या आहे. त्याच्यानंतर हे पाण्यामध्ये उपदेश आहे. त्याचबरोबर गुरुकडनं ज्ञान घेतानाची विद्या आहे ही. एक माळी कशा होतात म्हणजे हार कसे होतात त्याची एक विद्या आहे. त्याचबरोबर पुढे हे
अशा प्रकारे 64 विद्या आहेत त्या टोटल. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे सर्वच गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही मी, कारण सर्व फास्टमध्ये आम्ही जाणार होतो, तर आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. जेवण कसं बनवायचे हे विद्याच आहे. त्याचबरोबर भोजन कसं करावं हा एक विद्येचा प्रकार आहे. तुम्हाला दिसत असेल, कारण काचेचं एवढं रिफ्लेक्शन कॅमेऱ्यावर येत होतं तेव्हा पुढचं काहीच दिसत नाही आहे. मधली जी लेअर दिसते ती सुद्धा काचेचं पूर्ण रिफ्लेक्शन आहे. चौसष्ट विद्यांचं छायाचित्रीकरण बघून झाल्यानंतर आपण हे महाभारतातल्या काही ठराविक छायाचित्रण केलेलं आहे. ते पण पेंटिंग असून मातीच्या ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. स्टॅच्यू टाईप थोडं फ्रेममध्ये बनवलं आहे. महाभारताचं जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला जे सांगितलं होतं त्याचप्रमाणे काही ठराविक प्रसंग या फ्रेममध्ये दाखवलेले आहे. तुम्ही बघू शकता. संदीप आश्रममध्ये
श्रीकृष्णाने जी विद्या आत्मसात केली होती ती ह्याच ते केली होती. त्याच्यानंतर आपण पुढे चाललो आहोत. चौसष्ट विद्या बघून झाल्यानंतर हे आपण श्रीकृष्णाचं एक रूप, वेगळंच रूप बघतो. इथे पाषाण मूर्ती श्रीकृष्णाची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे श्रीकृष्णाच्या इतर लीला दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आहोत वेद. जे वेद आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचं हे सुंदर असं छायाचित्र आपण केलेलं आहे. टोटल काहीतरी 8 की 9 वेद आहेत. त्याचं हे सर्व स्पष्टीकरण इथं आहे. भिंतीवर मस्त असं छायाचित्र केलेलं आहे. तुम्हाला जर बारकाईने बघायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही झूम करून बघू शकता. सुंदर छायाचित्रण केलेलं आहे. भिंतीवर आहे. तुम्हाला वाटत असले पेंटिंग आहे. मस्तपैकी पेंटिंग केलेलं आहे. भिंतीच्या छताला केलेलं आहे. त्याचबरोबर हे बघा 14 विद्या आहेत. वेद आहे ते सर्व. प्रकारे आपण संदीपनी आश्रम बघून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. हा व्हिडिओ इथे संपत आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा.